नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण पोह्यामध्ये कच्चा बटाटा घालून अगदी झटपट होणारी अप्रतिम अशी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा ओठाणी खाऊ शकतील एवढी मऊसूत अशी रेसिपी बनवते. खूपच पौष्टिक आहे आणि शिवाय एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली तर नक्कीच दुसऱ्या वेळी बनवाल. म्हणजेच नेहमीचा उपमा रवा पोहे वगैरे खाणं बऱ्यापैकी कमी करून तुम्ही ही रेसिपी नक्कीच आठवड्यातून 2 वेळा तरी बनवून खाल, एवढी जबरदस्त होते. त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला इथे 2 बटाटे घ्यायचे आहेत कच्चे. आता इथे आपल्याला म्हणजे झटपट होणारी आहे त्यामुळे कच्चे बटाटेच आपण इथे वापरणार आहोत. आणि इथे बटाट्यावरची साल काढून टाकलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बटाटा साल काढून बारीक तुकडे करून घेतले आणि काळा पडू नये बटाटा म्हणून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी. आता पहा, मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 कप इतके किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता. इथे मी वाटीच वापरली आहे, कप वगैरे घेतला तरीही चालेल. तर 1 कप इतके पोहे छान निवडून चाळून घेतलेले होते. ते छान असे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे. आता हे फिरवून घेतलेलं बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकं आपण बटाटे घेतले होते 2, त्याचं 1 वाटी इतकं बटाटे झाले ते घालून घेतले. आलं आणि त्याच्यामध्ये मिरची घालून घेतली आहे. आता इथे 2 मिरच्या घातलेत मी. लहान मुलं जर खाणार असतील किंवा प्रौढ व्यक्तींना पण जरा जास्त तिखट आवडत नाही तर बऱ्यापैकी तिखट कमी करू शकता किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही ते कमी जास्त करू शकता. तर इथे पहा, आता छान मिक्स करून घेतलं त्याच पिठामध्ये जे पोह्याचं आपण पीठ बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये, आणि लागेल तसं पाणी घालून घ्यायचं. आता पाहू शकता इथे असं छान असं बॅटर तयार करून घेतलं. आता इथे काही जास्त पाणी घातलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण एक्झॅक्ट नाही सांगितलेलं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने जसे कन्सिस्टन्सी दिसते त्या पद्धतीनं तुम्ही इथे पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता. तर इथे अर्धी वाटी रवा घालून घेतला आणि 2 चमचे इतकं दही घालून घेतलं. छान मिक्स करून घ्यायचं. पहा, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं. परत आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार होईल. तर इथे पाहू शकता मी इथे पाणी आता बऱ्यापैकी टाकून घेतलेलं आहे आणि पहिलं मिश्रण आपलं जास्त रवा घातल्यानंतर थिकच झालेलं होतं. तर रवा छान फुलावा यासाठी आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकं पाणी घालायचं आहे. तर पहा, इथे मी व्हिडिओत दाखवते अगदी या पद्धतीनं गाठी गुठऱ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि एक 10 ते 15 मिनटासाठी हे बॅटर आपल्याला ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी. नाही ठेवलं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं जर आपण मोठा रवा वापरला असेल की नाही तर तुम्ही इथे ठेवू शकता. मी मोठाच वापरला आहे म्हणून 10 मिनटं ठेवून घेतलं. जर तुम्ही बारीक वापरला तर अजिबात ठेवायची गरज नाही, कारण लगेच आपला रवा मिक्स होतो. चवीपुरतं मीठ घालून घेतलं पहा आणि 10 मिनटानंतर इथे लगेच पॅन ठेवून घेतलेला आहे आणि पॅनवरती पहा तेल लावून घेतलं. आता हे कच्चा बटाटा जरी असला ना तरीसुद्धा इथे पाहू शकता पोहे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत, रवा घातलेला आहे, त्याच्यामुळे कुठेही तव्याला चिटकत नाही आणि अगदी व्यवस्थित छान असं मऊसूत होतो. मऊसूत हवा असेल तर मऊसूत बनवा, क्रिस्पी हवा असेल तर जास्त वेळ ठेवून क्रिस्पी बनवू शकता. मध्यम आचेवरती व्यवस्थित असं पसरून द्यायचं बॅटर. साईडनं छान असं तेल सोडून घ्यायचं. अगदी व्यवस्थित अगदी साईडच्या कडा मोकळ्या झालेल्या दिसल्या की मग आपल्याला व्यवस्थित पलटी मारून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अजिबात तव्याला चिटकत नाही बॅटर कुठेही आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. झटपट होतो आणि खूप टेस्टी लागतो. मुलांना बटाट्याचे खूप जास्त पदार्थ आवडतात आणि बऱ्यापैकी पोहेसुद्धा आवडतात. मग पोहे आणि बटाटा घालून कच्चा बटाटाच वापरून अगदी झटपट होणारा हा नाश्ता मुलांसाठी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता. अगदी पाहुणे मंडळी जरी घरी आली तर त्यांना माहीतसुद्धा पडणार नाही की तुम्ही कच्चा बटाटा आणि पोहेचा इतका छान असा नाश्ता तयार केलेला आहे. मस्त असे हे चिले, धिरडे, डोसे काही म्हणू शकता तुम्ही. या पद्धतीनं पहा आपण सर्व बनवून घेणार आहोत. तर एक काढून घेतलेला आहे. आता दुसरासुद्धा पहा तेल लावून घ्यायचं तव्याला आणि तोसुद्धा व्यवस्थित असा पसरवून द्यायचा. अगदी हलक्या हाताने पसरायचं म्हणजे व्यवस्थित पसरला जातो आणि निघतानासुद्धा अगदी व्यवस्थित निघतो, म्हणजे खाली तव्याला वगैरे अजिबात चिटकत नाही. तर पाहू शकता मस्त पसरवून घेतला. नंतर साईडनं तेल सोडून घ्यायचं. आता हा तवा ना मी खूप दिवस झालं वापरते, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं वापरते. खूप छान तवा आहे बरं का. आपला हनीकॉमचा तवा आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देते, नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. विशेष म्हणजे या तव्याची आपण याच्यावरती चपाती, भाकरी किंवा मग अगदी तुम्ही डोसे वगैरे असे चिले वगैरे काहीही आमलेट वगैरे तुम्ही बनवू शकता. अजिबात तवा खराब होत नाही, चिकटत नाही आणि विशेष म्हणजे याच्यावरती
याच्यावरती तुम्ही ताराच्या काथ्याने जरी घासलं तरी याच्यावरती खारका पडत नाहीत. स्टीलचं जरी तुम्ही याच्यावरती भांडं किंवा स्टीलचा चमचा वगैरे जरी वापरला तरीही खराब होत नाही बरं का, स्क्रॅचेस येत नाहीत. जितका धुईल तितका छान असा तयार होतो तवा. तर इथे पाहू शकता मस्त असे मी 2-3 काढून घेतले आणि इथे चटणीसुद्धा तयार केलेली होती खोबऱ्याची. तर ही चटणी असेल किंवा मग जर थोडंसं तिखट तुम्ही मिरची जर जास्त ॲड केली असेल तर तुम्ही याच्यामध्ये सॉससोबत वगैरे खाऊ शकता. खूप मस्त लागते, एकदा नक्की बनवून पहा. लहान मुलांना किंवा प्रौढांना खूप जास्त आवडते आणि सर्वांची खूप जास्त होते. त्याच्यामुळे पौष्टिक आहे, झटपट होणारी आहे आणि विशेष म्हणजे काहीतरी वेगळं. नेहमीचा पोहे उपमा खाऊन आपण कंटाळलेलेच असतो, त्यामुळे नेहमीचं सोडून काहीतरी वेगळंसुद्धा होतं. आणि एकदा बनवून पहा, मला कमेंट करून सांगा. बऱ्याच वेळी तुम्ही कमेंट करून सांगता, खरंच खूप भारी वाटतं. आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की मला सांगा. कुठून पाहता आपली रेसिपी ते सुद्धा सांगत चला, जेणेकरून मी तुमचे आभार मानू शकेल. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.